सर्वांना ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात सलाम. आणि पुन्हा एक वार या शाबाशाळेच्या धड्यामध्ये या दालनामध्ये आपण सहभागी झालात याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत. दालनाचे जे सभासद आज आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचा परिचय आणि त्यांचा स्वागत आपणास करून देण्यास मला आवडेल. आपल्या सोमवारच्या सत्रासाठी ज्याचं मत्र आहे देव पूर्णपणे चांगला व धार्मिक पवित्र आहे, यासाठी पास्टर अरुण जगताप आपल्यामध्ये आहेत. सलाम. तसंच मंगळवारचं जो सत्र आहे त्या सत्रासाठी आपल्यामध्ये पास्टर सचिन माने आहेत. सलाम. तसंच आपल्यामध्ये बुधवारचे जे सत्र चालवणारे आहेत असे तरुण तडफदार पास्टर किशोर उमाप आहेत. सर्वांना सलाम. आणि मग तसंच गुरुवार आणि शुक्रवार चर्चा सत्र याचा पुढाकार घेणारे आपल्यामध्ये हसमुख पास्टर जे आहेत पास्टर नंदू खाजेकर आहेत. सलाम. आणि त्याच प्रकारे आमचे जे ऑनलाईन व्ह्यूअर्स आहेत, जे बघणारे आहेत आणि सर्व जगातील जे बघणारे आहेत अशांचं आम्ही यावेळेस स्वागत करत आहे. ह्या तिमाहीमध्ये आपण देवाची प्रीती आणि न्याय हे बघत असताना आज आपण एका नवीन कलाटणीकडे जात आहोत. आजपर्यंत आपण बघितलं देवाच्या प्रीतीबद्दल, देवाच्या महान प्रीतीबद्दल. आता इथून पुढचे जे धडे असणार आहेत ते आपल्याला देवाच्या न्यायाचा परिचय करून देणारे असणार आहेत. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये इर्मयाच्या पुस्तकात 9व्या अध्यायात आणि 24व्या वचनामध्ये मनुष्याला वेगवेगळ्या गोष्टीचा अभिमान बाळगायला आवडतो, परंतु संदेष्टा इर्मया 9व्या अध्यायात आणि 24व्या वचनामध्ये आम्हाला सांगतो, अभिमान बाळगवायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याच्याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणत आहे. मनुष्याला बऱ्याच गोष्टीचा अभिमान बाळगायला आवडतो, परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की आपण परमेश्वराचा न्याय, परमेश्वराची दया हे आपण जाणून आहोत, याविषयी आपण अभिमान बाळगणं गरजेचं आहे. आणि जो रविवारचं सत्र आहे प्रीती आणि न्याय याच्या परिचयामध्ये जात असताना असं सांगण्यात आलेलं आहे की पुरातन दैवतामध्ये किंवा पुरातन मध्य पूर्व राष्ट्रांच्या दैवतामध्ये एक चंचलता असायची, एक अनिश्चितता असायची. ते केवळ मनुष्याच्या समजेपलीकडे नसून तर ते फार दुष्ट आणि फार कठीण असा त्यांचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि उदाहरणार्थ जर पाहायचं तर त्या दैवताची अपेक्षा असायची की लोकांनी आपल्या लेकरांचा बळी द्यावा, लेकरांनी आपल्या आईवडिलांनी आपल्या लेकरांचा काय करावा. हे एक दुष्ट कृत्य होतं, ज्या कृत्यांच्या विरोधात परमेश्वर आहे. आणि पुढं असंही पाहायला मिळतं का ह्या शास्त्राप्रमाणे अशा दैवतांच्या पाठीमागं भूतांचे सैन्य आहे किंवा भूते आहेत, असं अनुवाद 22:17 आणि 1 कोरिंथ 10:20-21 मध्ये शास्त्र आम्हाला इशारा देताना आपण पाहत आहोत. कल्पना अशी आहे का बायबलचा जो देव आहे तो देव ह्या सैतानी भूतांपेक्षा वेगळा नसावा असं लेखक लिहित आहेत. परंतु ज्यावेळेस मानव हा विचार करतो की जगाचे दैवत त्यांचा परिचय आहे जगाला, हा एक नवीन देव आहे, तर हा असा वेगळा नसावा. परंतु लेखकांचं म्हणणं असं आहे याहवे ज्याचं नाव आहे, जो बायबलचा देव आहे, हा पूर्णपणे चांगला आहे आणि त्याचं शील न बदलणार आहे. आणि याचं कारण हेच आहे की हा केवळ देवाचा चांगुलपणा आहे की आपणास काहीतरी आशा आहे, आतासाठी पण आणि सार्वकालिकतेसाठी पण. आता प्रीती आणि न्याय हे देवाचे मूलभूत गुण आहेत आणि मानव ह्याविषयी कल्पना करणं
जरा कठीण आहे, कारण का मानवाला अशा विचारांची सवय नाही. मानव प्रीतीला समजतो त्याच्या बुद्धीप्रमाणे, मानव न्यायालाही समजतो परंतु त्याच्या बुद्धीप्रमाणे. परंतु देवाची प्रीती आणि देवाचा न्याय ही जे दोन गुण आहे हे त्याच्या चरित्रावर अवलंबून आहे. आपण काही वचन इथं पाहूया, ज्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं का कसे हे दोन प्रीती आणि न्याय देवाचे गुण आहेत. स्तोत्रसंहिता 33:5 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, त्याला नीती म्हणजेच प्रीती व न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी काय झालेली आहे, भरली आहे. यशाया 61:8 मध्ये म्हणलेलं आहे, कारण मला परमेश्वराला म्हणजे परमेश्वराला स्वतः परमेश्वर सांगत आहे, मला न्याय प्रिय आहे. आणि खरोखर अचंबित करण्याची गोष्ट आहे, कुठले जगाचे दैवत त्यांना न्याय आवडत नाही, परंतु हा शास्त्राचा जो याहवे आहे, जो जिवंत आहे, जो प्रीतीने भरलेला आहे, तो न्यायप्रिय देव आहे. आणि मनुष्याला हे जरा कठीण जातं, परंतु तो देव आहे आणि हाच मनुष्यातला आणि देवातला फरक आहे. पुढं आम्हाला पाहायला भेटतं की पवित्र शास्त्रामध्ये प्रीती आणि न्याय याची कल्पना पूर्णपणे जोडली गेली आहे. ह्या दोघांनी क्रूस खांबावर एकमेकांचं चुंबन घेतलेलं आहे. पापी माणसाला क्रूस खांबावर नुसती प्रीतीच दर्शविली नाही, तर देवाने त्याच्या न्यायाची जी मागणी होती ती देखील पूर्ण केलेली आहे. आणि यावेळेस सोमवारच्या सत्राकडे मी पास्टर जगताप यांना विनंती करतो का ते घेऊन जाते. धन्यवाद पास्टर सुमित. शनिवारचा भाग आणि रविवारच्या भागामध्ये तुम्ही हे दाखवून दिलेलं आहे की देव हा न्याय करणारा आहे. आणि तोच भाग आपण पुढं सोमवारमध्ये काय बघणार आहोत. यामध्ये म्हटलेलं आहे, जो मथळा आहे सोमवारचा, की देव पूर्णपणे चांगला आहे आणि तो पवित्र आहे, धार्मिक आहे. जरी देव न्याय करणारा आहे, परंतु देव हा पूर्णपणे चांगला आहे. तुम्ही जर लेवी याचा 19वा अध्याय आणि दुसरं वचन जर बघितलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की आमचा देव पवित्र आहे, आमचा देव शुद्ध आहे. आणि मग जर आमचा देव पवित्र आहे, आमचा देव चांगला आहे, मग देव जर चांगला आहे तर आमचा देव प्रीतीही करतो, परंतु उगीचीच कोणाचा न्याय करणार नाही. देव उगीच न्यायावर प्रीती करतो असा दावा करणारही नाही आणि लोकांना प्रीती करण्यासाठी व न्याय करण्यासाठी बोलविणारही नाही. परंतु देव स्वतः हे गुण पूर्णपणे व स्थिरपणे प्रकट करतो की तो पवित्र आहे, तो विश्वासू आहे, तो धार्मिक आहे आणि प्रेमळ आहे. पुढं असं म्हटलेलं आहे की तो कधीही चूक करत नाही. आपल्याला माहित आहे की मनुष्याचं जे विचार असतात हे वेगळे आहेत. निनवे शहराला जेव्हा योना गेला तर योना देवाला सांगत आहे की लोक चुकीचे आहेत, पण तसं काही नाही. देवाने त्यांचा न्याय चुकीचा केला नाही. आपण जर बघितलं उत्पत्तीच्या 18व्या अध्यायामध्ये की जेव्हा देवापर्यंत त्या लोकांचा ओरड गेली होती की सदोम आणि गमोरा पापी आहेत, परंतु देवाने ओरड ऐकली नाही. देव स्वतः आला आणि देवाने ते बघितलं येऊन. कारण आपण अब्राम पाहतो की अब्रामाने देवाला विनंती केलेली आहे स्वतः, परंतु देवाला गरज नव्हती. वास्तविक पाहता देवाला काही गरज नव्हती, देवाने ऐकलं असतं आणि केलं असतं. परंतु देव आम्हाला काय शिकवत आहे, लेखकांचं म्हणणं काय की देव चूक करत नाही किंवा अन्याय करत नाही. तर आपल्याला एक उत्तम उदाहरण म्हणजे सदोम आणि गमोरा शहराचं आहे. म्हणजे देवाने त्या ठिकाणी येऊन चाचपणी केलेली आहे, कोणावरती विश्वास ठेवलेला नाही प्रियांनो. आणि आपण स्तोत्र याचा जर कधी 92 अध्याय 15 वचन जर वाचलं, त्यामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो त्याच्या ठाई अधर्म मुळीच नाही, कारण तो धार्मिक आहे, तो पवित्र आहे. आणि अनुवाद याचा 32वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये पण म्हटलेला आहे की तो दुर्ग आहे, त्याची कृती पूर्णपणे आहे, त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत, तो विश्वसनीय देव आहे, तो चुकीचा देव नाही आणि त्याच्या ठाई अनिती नाही, तो न्यायी आणि सरळ आहे.
परंतु तो रोज सकाळी आपला न्याय प्रगट करतो आणि प्रगट करताना तुम्ही जर उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जर पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तर कुठेच असं आढळत नाही की परमेश्वराकडून चूक झाली. का आढळलं कुठे? कुठेच नाही. आणि म्हणून देव लेखकाचं आम्हाला हे म्हणणं आहे की देव हा शुद्ध आहे, पवित्र आहे आणि देवाकडून कधीही चूक झालेली नाही आणि तो चूक होऊ देणार पण नाही. सर्वांसाठी चांगले हे आहे, सर्वांसाठी चांगलं काय आहे हे देवाला माहीत आहे. माझ्यासाठी काय चांगलं आहे पास्टर, मानेंसाठी काय योजना चांगली आहे पास्टर, खाजेकरांसाठी काय चांगलं आहे, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार, ज्याच्या त्याच्या ताकदीनुसार सामर्थ्य जे काय पाहिजे ते देव सर्वांना देतो आणि ते चांगलं देतो. कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्हाला हे पाहिजे ना आम्हाला ते मिळालं पाहिजे, परंतु ते देवाला माहीत, कारण देवाला आमचं सुरुवात आणि शेवट माहीत आहे, मनुष्याला नाही. आणि म्हणून प्रियानो, सर्वांना उत्तम मिळावं अशी देवाची इच्छा आहे आणि ज्या सर्वांचा समावेश त्याकरता का झालेला आहे ते उत्तम देण्यासाठी त्याने देव त्यांच्यासाठी सतत कार्य करतो. स्तोत्र 124 मध्ये म्हणतो देव का मी झोपतही नाही आणि मी डुलकीही घेत नाही. प्रियानो, आमचा देव स्तोत्र 9व्या अध्यायामध्ये जर बघितलं 7वं वचन की तो त्याने न्याय करण्यासाठी आपले आसन स्थापलेलं आहे. कशासाठी स्थापलेलं आहे आसन? न्याय करण्यासाठी. आणि 8व्या वचनामध्ये जर बघितलं स्तोत्र 9:8 मध्ये तोच जगाला यथार्थ न्याय करणारा आहे, तोच यथार्थ न्याय करणारा देव आहे. आणि म्हणून बायबलचा देव हा न्यायाधीश आहे. स्तोत्र 7:11 मध्ये म्हटलेलं आहे आणि तो दुष्टाईची आवड धरणारा देव कदापि नाही. आणि म्हणून मला हे धड्यातून हे सांगायचं आहे प्रियानो की आमचा देव हा पूर्णपणे चांगला आणि धार्मिक आहे आणि त्याला धार्मिकाची आवड आहे. देवबाप तुम्हा सर्वांना हा धडा समजण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करू. आमेन. फार सुंदर पास्टर जगताप. आणि म्हणूनच शास्त्रामध्ये उचित वाक्य काढलेलं आहे का देवाचा न्याय यथायोग्य आहे, तो न चुकणारा न्याय करणार आहे. आणि ह्याच विचाराने आपण मंगळवारच्या सत्राकडे जाऊया. आपल्यामध्ये पास्टर सचिन माने आहेत जे आपला मंगळवारच्या सत्रावर प्रकाश टाकतील. धन्यवाद पास्टर सुमित. मग मनापासून पुन्हा एकदा आपले आभार मानतो की आज या मंगळवारच्या सत्रामध्ये किंवा या विचारामध्ये आपण जात आहोत. आज फार सुंदर अशी प्रस्तावना पास्टर सुमित, पास्टर जगताप यांनी दिलेली आहे आणि आपण सर्वजण या विचार सत्रामध्ये आपण जात आहोत. देवाचे न बदलणारे चित्र. आज लेखक आपली स्थिती किंवा परिस्थिती पाहून हा विचार निश्चित आज या ठिकाणी मांडत्याला मला दिसत आहे. आणि मला की याचा 3-6 अध्याय, याकोब 1:17 अशा अनेक पवित्र शास्त्रामध्ये पास्टर सुमित नमूद केलेलं आहे की देव बदलणारा नाही आणि देव बदलत नाही हा त्याचा चांगुलपणा आहे. तुम्ही फार सुंदर असे शब्द रचनामध्ये तुमच्या, मी फार बारकाईने तुमचे शब्द किंवा तुमचे विचार मी ऐकत होतो की त्यामध्ये फार सुंदर असा शब्द तुम्ही हाताळलात की देव बदलत नाही हे देवाचा चांगुलपणा आहे आणि दुसरी बाजू त्याची प्रीती. बरोबर पायसाहेब. आणि मग त्या ठिकाणी देव म्हणतो की मी बदलणारा नाही म्हणून याकोबाचे वंशज हो तुम्ही नष्ट झाला नाही. आणि याकोबाचे वंशज आपण आहोत. आजपर्यंत आपण जिवंत आहोत. देव बदलला नाही म्हणून आपण जिवंत आहोत. आणि म्हणून आज या देव घोषणा करत आहे की मी बदलणारा नाही. देव स्वतः आपलं शील प्रकट करत आहे. देव आपला चांगुलपणा या ठिकाणी प्रकट करत आहे हे आम्हाला दिसत आहे. मग या ठिकाणी असं परत म्हटलेलं आहे की कदाचित जर देव बदलला असता, मी परत शब्द वापरत आहे पास्टर खाजेकर साहेब, की जर कदाचित देव बदलला असता तर आमची स्थिती आणि परिस्थिती फार वेगळी आणि निराळी ठरली असती. म्हणून आज देव बदलत नाही हा देवाचा एक चांगुलपणा आहे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी याच वचनामध्ये परत पाहतो की देव म्हणत आहे की याकोबाचे वंशज हो. म्हणजे या ठिकाणी लेखक म्हणत आहे आणि थोडंसं मी मुद्दा याच्यावर प्रकाश टाकत आहे की म्हणजे देव नात्यामध्ये देखील गोडी घेतो. यामध्ये लेखक देखील म्हणत आहे की कदाचित नातेसंबंधात बदलतो, कारण देव काय म्हटलेलं या ठिकाणी कदाचित नातेसंबंधात बदलतो, कारण देव म्हणतो
की म्हणून याकोबाचे वंशज हो तुम्ही नष्ट झाला नाहीत. आणि म्हणून आज नातेसंबंध बदलतात. कदाचित ब्रदर सुमित आणि मी आज उत्तम मित्र आहोत. कदाचित काही स्थिती परिस्थिती विचारामुळे आमचे नातेसंबंध बिघडतील बदलतील, परंतु देव बदलत नाही. परंतु देवाचं जे नातं आहे मानवामध्ये आणि त्याच्यामध्ये ते देखील कधीही बिघडत नाही, कारण देवाला नात्यामध्ये गुढी आहे असं दिसत आहे. कोणती गोष्ट असो चांगुलपणाची असो अथवा वाईटपणाची असो, पवित्र असो किंवा अपवित्र असो, त्यामध्ये देव स्थिर आहे असं दिसत आहे. होय. देव स्थिर आहे असं दिसत आहे आणि हाच देवाचा चांगुलपणा आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय की देव दुष्टाईचा उगम नाही, तर देव प्रीतीचा उगम आहे. देव दयेचा सागर आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी परत मुद्दा लेखक मांडत आहे, तेथे आणखी इतर ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये एकाच ठिकाणी नाही. आपण शास्त्रलेख मी सुरुवातीलाच बोललो की मला की 3-6 यामध्येच म्हणत आहे, देव स्वतः म्हणत आहे की मी बदलणारा नाही. फक्त त्याच मथळ्यापुरता किंवा त्याच विचारापुरता देव बोलत नाही, तर सुरुवातीपासून असो किंवा अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की देव बदलत नाही आणि देवाचे शील हे बदलणारे नाही. म्हणून आज परत पुढच्या मुद्द्यामध्ये देखील म्हटलेलं आहे की युगाच्या पूर्वीपासून आम्हाला दिसत आहे, युगाच्या पूर्वीपासून आम्हाला दिसत आहे की देवाचा प्रतिसाद मानवाबरोबर कसा आहे, देवाचा सहवास माणसाबरोबर कसा आहे. आणि परंतु नेहमीच प्रीती आणि न्यायाने देवाचा स्वभाव किंवा देवाचं शील हे प्रकट झालेलं आम्हाला दिसत आहे. म्हणून आम्ही अविश्वासू झालो तरी विश्वासणाऱ्यांनाही देव आम्हाला आश्वासन देत आहे की मी बदलणारा नाही. तुम्ही विश्वासू असा नाहीतर अविश्वासू असा, देव म्हणत आहे की मी बदलणारा नाही. आणि म्हणून आज या शब्देच्या द्वारे देखील देव काय म्हणत आहे, इब्रिकराच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं 6, 17 आणि 18 या वचनामध्ये की शब्देच्या द्वारे देखील देव आमच्याशी बोललेला आहे. मी शपथ देऊन सांगत आहे, वारंवार देव आम्हाला आश्वासन या ठिकाणी देताना दिसत आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो की देव शपथ देऊन बोलत आहे आणि देवाचे अभिवचन हे तुटत नाहीत. देवाचे अभिवचन हे तुटत नाहीत. आणि स्वखशीने आज जर पाहिलं, स्वखशीने ख्रिस्ताने आम्हासाठी वधस्तंभावर देखील मरण सहन केलेलं आहे. देवाची प्रीती, देवाचं शील आम्हाला एदेन बागेपासूनच नाही तर त्याच्या पूर्वीपासून देखील आम्हाला देवाचं शील आम्हाला दिसत आहे. आणि त्या वधस्तंभावर त्याने आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिलेला आहे. आणि तो बोलला एदेन बागेमध्ये, त्याची पूर्णता नवीन करारामध्ये आम्ही पाहतो. म्हणजे उत्पत्तीपासून ते नवीन करारामध्ये देखील देव सारखाच आम्हाला दिसत आहे. म्हणून मी देवाचे आभार मानतो की हे देवाचं शील आज आमच्यापर्यंत, हे शील आमच्यामध्ये देखील दिसलं पाहिजे अशी देवाची निश्चित योजना आहे. परत या ठिकाणी म्हटलेलं आहे की उत्पत्तीमध्ये देव बोलला आणि नवीन करारामध्ये त्याची पूर्णता झालेला आम्ही पाहत आहोत. किती वर्षाचा काळ गेला असेल? पुष्कळ वर्षाचा काळ गेलेला आहे. पण या काळामध्ये पास्टर जगताप साहेब कधीच देव बदललेला आम्हाला दिसला नाही. देवाचं शील बदललेलं आम्हाला दिसलं नाही. म्हणून आज या ठिकाणी परत आम्हाला पवित्र शास्त्र सांगत आहे इब्रिकराच्या पुस्तकामध्ये 13:8 मध्ये येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून या विचाराबद्दल आम्ही देवाचे आभार मानूया की आज देव आमच्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत देखील राहण्याचं आश्वासन त्या ख्रिस्ताने, परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. आणि हाच विश्वास ख्रिस्त येईपर्यंत आपण आपल्या उराशी बाळगूया. देवबाप हे मुद्दा किंवा हे विचार समजण्यासाठी आम्हा सर्व श्रोत्रीजनांना सहाय्य करो आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करो. धन्यवाद. फार उत्तम पास्टर माने. मानव परिस्थिती कधी कधी अशी येते का मनात शंका येते, देव बदलला का काय. परंतु आज स्पष्ट केलेलं आहे इब्री 13:8 मध्ये का परमेश्वर कधीच बदलत नाही आणि त्याचं शील देखील कधी बदलत नाही, कारण का त्याचा न्याय यथायोग्य असा आहे. बुधवारच्या सत्राकडे आपण जाऊया आणि यावेळेस पास्टर किशोर उमाप आपल्यामध्ये आहेत, ते बुधवारच्या सत्रावर प्रकाश टाकतील. पुन्हा आनंद वाटत आहे या बुधवारच्या सत्रामध्ये प्रवेश करत असताना.
पश्चाताप करणारा देव हा प्रश्न आजच्या सत्रामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि हा आज आपल्या या सत्राचा विषय आहे. मागील सत्रामध्ये आपण बघितलेलं आहे की देवाचं शील कधी बदलत नाही. आणि मग विचार येतो, या ठिकाणी प्रश्न पडला, देव पश्चाताप कसा करू शकतो? कारण पश्चाताप हे मानवासाठी आहे. जो पाप करणार आहे त्याला पश्चातापाची गरज आहे. मग काय देव पापी आहे का? नाही, देवाचा स्वभाव तर पवित्र आहे, देव निर्मळ आहे. मग तरी या ठिकाणी हा प्रश्न लेखकाने का केला की पश्चाताप करणारा देव? परंतु प्रियांनो, या ठिकाणी ज्यावेळेस आपण वाचतो मग देव खरंच पश्चाताप करतो का? आणि मग याचा अर्थ काय नेमकं? कारण आपण बघितलं देवाचा जो शील आहे, स्वभाव जो आहे तो बदलत नाही. परंतु काही बायबलची वचने आपल्याला देवाविषयी तो पश्चातापी आणि सौम्य आहे अशाबद्दल सांगतात. आणि आपल्याला माहीत आहे की पश्चातापाची जी जाणीव आहे त्या ठिकाणी ती मानवासाठी आहे. आणि एखाद्याने जर काही चूक केली तर ती त्याच्यासाठी ती जाणीव निर्माण होते. परंतु बायबलचे उत्तरे मात्र आपल्याला देव पश्चातापी आहे याच्याबद्दल दर्शवतात किंवा दाखवतात. आम्ही तुम्हाला निर्गमनाचा 32वा अध्याय आणि 14व्या वचनाकडे घेऊन जात आहे. त्या ठिकाणी असं सुंदर प्रकारे लिहिलं की ज्यावेळेस ते देवाचे लोक त्या ठिकाणी पाप करायचे त्यावेळेस त्या लोकांवर विपत्ती आणण्याचा जो देवाचा हेतू होता, देवाचा संकल्प होता, त्या हेतूपासून परमेश्वर परावृत्त झालेला आहे. त्या हेतूपासून म्हणजे देवाची इच्छा आहे परंतु देवाला त्याच्याबद्दल अनुताप झालेला आहे. आणि म्हणून अशा वेळेस निर्गम याचा 32वा अध्याय आणि 14 वचन आणि त्याच पद्धतीने याची तुलना यिर्मया याचा 18वा अध्याय आणि 4 ते 10 वचनामध्ये केलेली आहे. यिर्मया संदेष्टा याला ज्यावेळेस परमेश्वराचं वचन प्राप्त झालं त्यावेळेस तिथं असं लिहिलेलं आहे की परमेश्वर त्या ठिकाणी यिर्मयाला सांगत आहे की त्या ठिकाणी कुंभाराकडे जा, कुंभाराच्या घरी जा, मी तुला आपली वचने तुला मी तिथं सांगेल असं म्हटण्यात आलेलं आहे. आणि मग कुंभार त्या ठिकाणी मातीचे पात्र घडत होता, त्याच्या हातातले ते पात्र आहे ते बिघडून गेलं आणि मग त्याला तसं पाहिजे तसे त्याने केलं आणि दुसरे पात्र घडलेलं आहे. मग परमेश्वराचा संदेश इस्रायलाच्या घराण्यासाठी काय तर तिथं सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर म्हणतो कुंभाराप्रमाणे मला तुमचं करता येत नाही का, असं परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे. आणि मग तो म्हणतो हे इस्रायलाच्या घराण्या, कुंभाराच्या हाती जसं माती आहे तसं तुम्ही माझ्या हातामध्ये आहात. आणि मग हातामध्ये हे राष्ट्र आहे, हे राष्ट्र आहे. आणि मग त्या ठिकाणी देव म्हणत आहे की हे राष्ट्र समूळ उपटून मी नष्ट करीन. मी एकदा बोललो पण तरी पण ज्या राष्ट्राविषयी मी बोललो ते राष्ट्र जर आपली दुष्टता सोडील तर त्याच्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार आहे याच्याविषयी मला काय होईल, अनुताप होईल. म्हणजे देवाचा अनुताप पश्चाताप कसा आहे, हाय की नाही? देव सौम्य आहे, देवाचा गुण त्या ठिकाणी आपल्याला प्रगट झालेला आहे. आपल्याला माहीत आहे की पश्चाताप जर केला नाही, पाप झालं तर त्याचा परिणाम देवाच्या न्याय निवाड्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि अशा वेळेस काही लोकांनी पश्चाताप केला, त्यावेळेस देवाकडे त्यांनी मध्यस्थी केलेली आहे आणि मग त्या ठिकाणी ते दुष्टाईपासून मागे वळलेले आहेत आणि ते देवाच्या न्याय निवाड्यापासून ते वाचवलेले आहेत. आणि म्हणून मानवाच्या पश्चातापामध्ये प्रतिसादामध्ये देवाच्या न्याय निवाडा त्याच्यापासून आणण्यापासून मागं फिरणं हा एक पवित्र शास्त्राचा एक विषय आहे, हा सामान्य विषय आहे. प्रियांनो, या ठिकाणी लेखक आपल्याला गणना याचा 23वा अध्याय आणि वचन 19 आणि पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि 29 वचनामध्ये त्या ठिकाणी उदाहरण आलेलं आहे. आणि त्या उदाहरणामध्ये फार स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हटण्यात आलेलं आहे की परमेश्वराचं वचन एक बलामाला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि हा बलामाला देवाने दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी सांगितलं, जो बालक होता त्याला जाऊन सांग की देव काय मनुष्य नाही की तू त्याच्याबरोबर लबाडी करावीस, किंवा तो काय मानव जात नाही की तू त्याने अनुताप करावा. तो जसा बोलला आहे तसं होणार नाही काय. आणि मग तो काय मानव नाही आहे की त्याने अनुताप करावा. देव पश्चाताप करू शकतो का? तो काय मनुष्य नाही आहे, तो काय मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी जे इस्रायलाचे वैभव जे होते पहिले शमूएलमध्ये लिहिलेलं आहे की जो इस्रायलाचं केवळ वैभव आहे तो कधी खोटं बोलणार नाही, तो पस्तावा करणार नाही आणि पस्तावा व्हावा असा तो काय नाही, मनुष्य नाही आहे. देवाचं शील बदलत नाही आणि देव काय मनुष्य नाही की तो बदलणार आहे. मग पुष्कळ वेळा आपण ही वचने जे आहेत आपल्याला जे समजतात, जे गणनाच्या 23वा अध्याय आणि 19 वचनामध्ये आली, याचा अर्थ असा घेऊ नये की देव कधीच पस्तावा करीत नाही. त्याऐवजी ते असं सांगतात की तो मानव तो पस्तावा करतो की परंतु देव पश्चाताप का करत नाही. इथं याचा सांगण्यात आलेला लेखक म्हणतो, देव नेहमी
त्याची अभिवचने पाळतो आणि मानवाच्या पश्चातापाच्या प्रतिसादामध्ये देव मार्ग बदलतो. म्हणजे ज्यावेळेस मनुष्य पश्चाताप करतो त्यावेळेस देवाचा मार्ग त्याच्यासाठी बदललेला आहे. तो ज्यावेळेस पश्चाताप करणार नाही त्यावेळेस त्या ठिकाणी जरी न्यायनिवाड त्याच्यावर येणार, पण पश्चाताप केल्यानंतर देव त्याचा जो मार्ग आहे तो बदलतो, कारण तो चांगला आहे. हे त्याचा स्वभाव आहे. नेहमी त्याच्या चांगुल प्रमाणे आणि त्याने जे दिलेलं जे वचन आहे त्याप्रमाणे देव करत असतो. आणि म्हणून पश्चातापाच्या प्रतिसादामध्ये देव न्यायनिवाड्याच्या बाबतीमध्ये जरा सौम्य होतो, कारण त्याचा जो स्वभाव आहे तो चांगला आहे, तो पवित्र आहे, तो प्रेमळ आहे आणि दयाळू आहे. आजच्या मुद्द्याला स्पर्श करत असताना प्रियांनो, दोन मुद्दे फार महत्त्वाचे येतात त्या ठिकाणी. देव पश्चातापी आहे आणि तो सौम्यही आहे. पण देवाचा पश्चाताप हा त्या ठिकाणी देवाच्या चांगुलपणाचा आहे. देवाचा पश्चाताप हा देवाच्या वचनाप्रमाणे आहे आणि देवाचा पश्चाताप हा त्या ठिकाणी आपल्या लोकांना त्या ठिकाणी पश्चातापापासून वळून न्यायापासून मागं फिरण्यासाठी हा देवाचा पश्चाताप त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून प्रश्न आहे की देव पश्चाताप करणारा देव आहे काय? तर मुळीच नाही, तो देवाचा चांगुलपणा आहे. फार सुंदर. पश्चाताप करणारा देव हा मुद्दा फार स्पष्टपणे तुम्ही सादर केलेला आहे. आणि देवाचा पश्चाताप ही देवाची सौम्यता आहे, हे आज आपल्या पुढे व्यवस्थित मांडणी केल्याबद्दल आपले आभार पास्टर उमाप. आणि त्याच विचाराने पुढचं सत्र गुरुवार प्रीती आणि न्याय यास धरून ठेवा ह्यावर प्रकाश टाकीत आहेत पास्टर नंदू खाचेकर. थँक्यू पास्टर सुमित. या ठिकाणी आपण बघत आहोत तर रविवारचा जो सत्र आहे त्या सत्रामध्ये पास्टर सुमितने चालवलेलं आहे की प्रीती आणि न्याय. आणि इथं पण जो मथळा आलेला आहे प्रीती आणि न्याय यास धरून ठेवा. आणि पास्टर सुमितने सांगितल्याप्रमाणे प्रीती आणि न्याय हे देवाचे दोन मुख्य गुण आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की त्याच्या सर्व आज्ञा न्यायी आहेत. पवित्र शास्त्र सतत शिकवते की तुझा देव परमेश्वरच देव आहे. तो सत्यवचनी देव आहे. जे त्याचवर प्रेम ठेवतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्याबरोबर तो आपला करार पाळून त्याचवर दया करतो. प्रीती आणि न्याय ही आपल्याला धरून ठेवायचे सांगितलेले आहे. आणि त्याचबरोबर देवाने कशी प्रीती केलेली आहे इथं ते दाखवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून इथं असं म्हटलं की तो ज्यावेळेस करार करतो तो हजारो पिढ्यावर तो काय करतो? दया करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून पुढे जर आपण बघितलं मत्तयाचा 5वा अध्याय, या अध्यायामध्ये देवाच्या परिपूर्ण प्रीतीचे वर्णन केलेले आहे. आणि ते जर आपण इथं वाचलं मत्तयाचा 5वा अध्याय आणि 43 ते 48 वचनापर्यंत आपण वाचूया. आपल्या देवावर आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानावर व अनितिमानावर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करिता? परराष्ट्रीय तसेच करीतात ना. फार सुंदर प्रकारे या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की देवाची परिपूर्ण प्रीती. आता देव आपल्याला शत्रूवरती प्रेम करण्यास शिकवित आहे. कदाचित मानवी दृष्टिकोनाने ही खूप कठीण आहे आणि ते करणं देखील आपल्यासाठी अशक्य असं वाटतं. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाकडे बघतो, देवाच्या प्रीतीकडे बघतो, त्या वधस्तंभाकडे ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस देवाची प्रीती ही मनुष्याच्या प्रीतीपेक्षा वेगळी कशी आपल्याला दिसते. आणि म्हणून इथं लेखक म्हणत आहे अपरिपूर्ण प्रीती ही अशी प्रीती आहे जी केवळ तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच प्रीती करतात. आता आपली जी प्रीती आहे ती अपरिपूर्ण आहे आणि देवाची प्रीती आहे ती परिपूर्ण आहे. आता त्याच्या दोघांमधला भेद हा आहे दोन्हीमधला की देवाची प्रीती जी आहे ती परिपूर्ण आहे. ती कशा पद्धतीने आहे की देवा इथं म्हटलं की जे देवाचा द्वेष करतात, तिरस्कार करतात
तरी देव त्यांच्यावरती फार प्रीती करतो. आणि आपली जी प्रीती आहे, आपली प्रीती देण्या घेण्याच्याद्वारे आपण दाखवतो. जे आपल्यावर प्रीती करतात, जे आपले जवळचे आहेत, त्यांच्यावरच आपण प्रीती करतो. आणि ती जी प्रीती आहे, आपली प्रीती आहे, ही कशी आहे? अपरिपूर्ण आहे. आणि देवाची परिपूर्ण प्रीती कशी आहे? की तो जे त्याचा द्वेष करतात त्यांच्यावरही तो प्रीती करतो. पण आपण जे आपला द्वेष करतात, आपण त्यांच्यावर प्रीती करत नाही. म्हणून आपली प्रीती कशी आहे? अपरिपूर्ण आहे. आणि म्हणून आज लेखक या वचनाच्याद्वारे आपल्याला आव्हान देऊ इच्छित आहे की देवाच्या परिपूर्ण प्रीतीसारखं आपण प्रीती करावी. आणि तसेच आपण पुढे जर बघितलं, इथं असं म्हटलेलं आहे, जरी देवाची प्रीती आणि दया आपल्या वाजवी अपेक्षापेक्षा फारच विस्तारित आहे, ती कधीच त्याच्यावर ताबा मिळवित नाही किंवा न्यायाच्या विरोधात जात नाही. याविरुद्ध ती न्याय आणि दया यास एकत्र आणते. न्याय आणि दया देवाची प्रीती एकत्रित आणते. कारण जिथे न्याय आहे तिथे प्रीती आहे, जिथे अन्याय आहे तिथे प्रीती असू शकत नाही, असं आपल्याला पहिले करीत 11व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रियजनो, स्तोत्रसंहिता याचा 85 अध्याय आणि 10 वचन, तिथं परमेश्वराने बघा त्या वचनामध्ये प्रीती आणि न्याय एकत्रित आणलेला आहे. जसं पास्टर सुमितने सांगितलं की प्रीती आणि न्यायाचं काय झालेलं आहे, त्यांनी एकमेकांचं चुंबन घेतलेलं आहे. आणि म्हणून प्रीती आणि न्याय यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण आमचा देव न्यायी आहे आणि प्रीती आहे. देवाचा प्रथम गुण हा प्रीती आहे आणि म्हणून देव न्यायी आहे. शुक्रवारच्या मथळ्यामध्ये जर आपण बघितलं, इथं असं म्हटलं आहे पान नंबर 76 वरती, सैतानाने मनुष्यास देवाबद्दल असा विचार करायला शिकविले आहे की ज्याचा मुख्य गुण कठोर न्याय हा आहे. बघा, सैतानाने देवाच्या विरुद्ध काय केलेलं आहे? मनुष्याच्या मनामध्ये, विचारामध्ये असं काही बीज पेरलेलं आहे की त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तो मनुष्याला असं दाखवत आहे की देव कसा आहे? कठोर आहे आणि तो न्याय करणार आहे. फक्त तो न्याय दाखवत आहे, पण देवाची प्रीती दाखवत नाही. आता जर आपण वाईट करतो, बरं आणि वाईट जर जगामध्ये आहे तर न्याय असलाच पाहिजे. जर पाप नसतं तर न्यायाची गरज नसती. पण पाप आहे म्हणून न्याय आहे. आणि म्हणून शेवटी देव त्याच्या शिलाप्रमाणे चांगल्याचाच न्याय करेल. आणि म्हणून सैतान काय सांगत आहे? सैतानाने असे विचार पेरलेले आहेत मनुष्याच्या मनामध्ये की देव कसा आहे? न्यायी आहे आणि तो कठोर आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आदाम आणि हवा यांना हवेला ज्यावेळेस तो फसवत होता, त्यावेळेस त्याने देवाचा जो स्वभाव आहे तो त्याच्या पद्धतीने हवेला सादर केलेला आहे की तुम्ही देवासारखे व्हाल. म्हणजे देव तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे. पण देव वेगळा कसा आहे हे त्याने कसं सांगितलं की तुम्ही ते फळ खाल्लं तर मग तुम्हाला समजेल तुम्ही देवासारखे व्हाल. पण ऑलरेडी ते देवासारखे होतेच ना, कारण देवाने त्यांना त्याच्या प्रतिमेमध्ये घडवलं होतं. पुढे बघितलं तर लेखक असं म्हणत आहे, त्याचे उत्पन्न करतेचे चित्र तो एक द्वेषाने पाहणारा व लोकांच्या चुका काढणारा असा आहे. देव म्हणजे काय? तो लोकांच्या मनामध्ये काय पेरणी करतो सैतान? की तो उत्पन्नकर्त्याचे चित्र तो एक द्वेषाने पाहणारा, देव एक द्वेषाने पाहणारा, पाप करणाऱ्याचा तो द्वेष करणारा, असं सैतान आपल्याला दाखवत आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे यासाठी की तो त्यांच्यावर न्यायनिवाडा आणू शकेल. ही अंधकारमय छाया काढण्यासाठी, जगाला त्याची सार्वकालिक प्रीती प्रकट करण्याद्वारे, ज्यासाठी येशू मनुष्यामध्ये राहण्यासाठी आला. बघा, सैतानाने जे बीज पेरलेलं होतं, देव कठोर आहे, तो न्यायी आहे, वाईटाचा एकदम तिटकारा करणारा आहे, परंतु देवाने त्या विचारावरती मात मिळवण्यासाठी स्वतः त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. आणि आपण पाहतो की आपला उद्धारक या भूतलावरती वावरलेला आहे आणि त्याने देवाची प्रीती कशी आहे, देवाचं शील त्याने प्रकट केलेलं आहे आणि वाईटावरती विजय मिळवलेला आहे. आमेन, आमेन. देवबाप हा मथळा समजण्यासाठी आपल्या सर्वांना सहाय्य करो. फार सुंदर खाजेकर पास्टर, तुम्ही चांगला प्रकाश टाकलेला आहे. आणि आपल्याला एलेन जी व्हाईटने सांगितलेलं आहे, जर देवाची प्रीती आपल्याला बघायची आहे
तर ख्रिस्ताकडे बघणं गरजेचं आहे. आणि जर देवाचा न्याय पण बघायचा आहे तरी ख्रिस्ताकडे बघण्याची गरज आहे. देवाची प्रीती प्रगट झाली ज्यावेळेस त्याने आपला पुत्र क्रूसखांबावर खेळला. पण जर त्याची न्याय बघायचा असेल तर ज्यावेळेस परुषी आणि शास्त्री व्यभिचारिणी स्त्रीला दगड मारत होते, ते देवाकडेच पॉइंट आउट करत होते का मोशेच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे का जे कोणी व्यभिचार करताना सापडतील तिला धोंड. आणि त्यांचा न्याय मानवाच्या विचाराने होता, ते तिचा न्याय करू इच्छित होते. पण ज्यावेळेस येशूने न्याय हातात घेतला, येशूची न्यायाची पद्धत वेगळी होती. सरळ येशू म्हणला, तुमच्यापैकी कोणी जर पापी नसेल तर त्याने प्रथम दगड उचलावा आणि त्याने तिला काय करावा. आणि तिथं आम्हाला पाहायला मिळतं का येशूची प्रीती आणि न्याय यांची भेट झालेली आहे. तिला दगडाच्या धोंडमारीपासून वाचून येशूने प्रीती तिला प्रगट केली आणि त्या पुरुषांना आणि त्या शास्त्रांना जी न्यायाची ती मागणी करत होते तो न्याय देखील तिथं काय झालेला आहे, मिळालेला आहे. फार सुंदर. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि एका वाक्यात आपण आपले निष्कर्ष काढणार आहोत. तर रविवारच्या सत्रामध्ये असं आहे, प्रीती आणि न्याय. तर न्याय देवाच्या प्रीतीचं एक वक्तव्य आहे. अशा प्रकारे देवाची प्रीती त्याच्या न्यायाद्वारे प्रगट केली जाते. सोमवारचा हा जो मथळा आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की देव पूर्णपणे चांगला आणि धार्मिक आहे. ते कुठे दिसत आहे आम्हाला? स्तोत्र 92:15 मध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही, कारण का तो कधीही त्याने चूक केलेली दिसत नाही, म्हणून तो कसा आहे? पवित्र आहे. आणि पवित्र व्यक्ती किंवा पवित्र परमेश्वर कधीही चूक करत नाही. फार सुंदर मुद्दा निष्कर्ष आपण या मथळ्यातून जर काढला आणि पाहिलं की पास्टर उमा, देवाने पृथ्वीवर सर्व मनुष्याच्या हातामध्ये, पृथ्वीवर सर्व काही गोष्टी देवाने मनुष्याच्या हातात दिलेल्या आहेत. पण एक गोष्ट मात्र पास्टर सुमित देवाने मनुष्याच्या हातात दिली नाही, ते म्हणजे न्याय करणं. बरोबर आहे, अगदी बरोबर. कारण मनुष्य चुकणार हे देवाला निश्चित माहिती आहे. परंतु म्हणून या विचारामध्ये सैतान त्याचा फायदा घेऊन मनुष्याची मने आंधळे करण्याचा प्रयत्न करताना सैतान देखील दिसत आहे. परंतु देव जे अभिवचन देवाने दिलेलं आहे की देव कधीच बदलणार नाही, म्हणून या विचाराबद्दल देवाचे आम्ही आभार मानूया. धन्यवाद. मला तर असं वाटतं की आपण या ठिकाणी परमेश्वराचा जो पश्चाताप आपण बघितलेला आहे आणि ज्यावेळेस मनुष्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते त्यावेळेस देव निश्चितच त्याचा मार्ग बदललेला आहे. हा देवाचा एक चांगुलपणाच म्हणावं लागेल आणि हे नेहमी त्याच्या वचनाप्रमाणे आहे. आणि न्याय निवाड्याच्या बाबतीमध्ये प्रियांनो, देव नेहमी सौम्य आहे का नाही? सौम्य आहे आणि हा त्याचा गुण आहे आणि हे त्याचं सील आपल्याला दर्शवित आहे. प्रीती आणि न्याय हा जो मथळा आहे याच धरून ठेवा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जो पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, जो प्रीती करतो, जो देवाला ओळखतो तो काय करतो? प्रीती करतो. कारण देव प्रीती आहे आणि आपण देवाचे लेकरं आहोत, तर ह्याचं प्रमाण ही केवळ प्रीती आहे. कारण प्रीतीनेच सर्व काही करता येते. आणि म्हणून आज लेखक आपल्याला या मथळ्याच्याद्वारे प्रीती आणि न्याय यास धरून ठेवा या संबंधाने आपल्याशी चर्चा करत आहे आणि आपल्याला आव्हान करत आहे की जर आपण देवाचे लेकरं आहोत तर प्रीती आणि न्याय हा आपल्यामध्ये दिसलं गरजेचं आहे. फार सुंदर, फार सुंदर. सर्वांचे आभार मानतो. आपल्या ऑनलाईन व्ह्यूवरचे देखील मी आभार मानतो. आजच्या धड्यामध्ये ते सहभागी झालेले आहे. प्रियांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पुन्हा आणि पुन्हा पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आपल्याकडे जर काही प्रार्थना विनंती असेल तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रार्थना विनंत्या आपण टाकू शकता. आणि अधिक संपर्कासाठी आमच्या ईमेलवर आपण लिहू शकता. आमचा ईमेल आहे digitalwiu@gmail.com. आणि हाच व्हिडिओ इतरांसमती सामायिक करा.
पुन्हा एक वार आपले आभार मानतो आणि आजचा धड्याचा शेवट करण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर नंदू खाजेकर आहेत. ते आपल्यासाठी 2 शब्दाची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील नीतिमान देवा, आज आम्हाला ही तू संधी दिलीस की आम्ही एकत्रित येऊ शकलो आणि तुझं वचन अधिक प्रमाणात आम्ही समजू शकलो. आणि म्हणून दे बापा, झालेली चर्चासत्र तू आशीर्वादित केलीस, याबद्दल तुझे उपकार मानतो. तुझकडे आम्ही प्रार्थना करत आहोत दे बापा. आज धड्यातून आम्ही जे काही शिकलो आहोत, तुझी प्रीती आणि न्याय या संदर्भाने दे बापा, आम्ही जे काही आपसात चर्चा केलेली आहे, तुझी प्रीती समजून घेत असताना दे बापा, तुझी प्रीती अमर्यादित आहे. जगातील कुठलीही गोष्ट तिच्याशी तुल्य नाही. आणि म्हणून दे बापा, अशा गहन प्रीतीचा आम्ही अभ्यास करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच आम्ही फक्त समजू शकतो. आणि म्हणून दे बापा, तुझा पवित्र आत्मा आम्हा सर्वांना दे आणि तुझं कार्य अधिक प्रमाणात, अधिक जास्त प्रमाणात आम्ही या धड्यातून अभ्यास करावं आणि इतरांना शिकवावं, असंच तुझ्या दयेने कृपेने घडून आण. येथून पुढचं आमचं सर्व जीवन तुझ्या स्वाधीन करत असताना प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो, म्हणून तू ऐक. पुन्हा एक वार सर्वांचे आभार. पुढच्या आठवडी भेटूया एक नवीन धड्यात सांगती. तोपर्यंत आपणास सलाम. सलाम.